शौर्याची गाथा दोघांची राहिली मी सांगितलं त्याप्रमाणे। इथे अनेक मान्यवर नेते बोलणार आहेत आणि तुम्ही या शिवतीर्थावर जे जुलमी लोकशाही विरोधी सरकार आहे, ज्यांनी देश विकण्याचं काम केलं आहे, त्या विरुद्ध उभे राहण्याचे साक्षीदार या सभेच्या माध्यमातून आपण असणार आहात। म्हणून मी सांगितलं आपल्याला काही गोष्टी की दोन राजातली तुलना, दोनही राजांचं एक साम्य कसं आहे। दोघांचाही जन्म शस्त्रांच्या आगारात झालाय। बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म शस्त्रांच्या आगारात, छत्रपती शिवरायांचा जन्म शस्त्रांच्या आगारात। एकाचे वडील बाबासाहेबांचे वडील सुभेदार होते आणि शिवरायांचे वडील सरदार होते। दोघांच्याही आजोबाचं नाव मालोजी होता। दोघांची कर्मभूमी कोकण होती। दोघांनी, एकाने जुलमी आणि अत्याचारी शासकाविरुद्ध लढा दिला आणि दुसऱ्याने या देशातील समता बंधुत्व भाव टिकवण्यासाठी लेखणीच्या भरोशावर लढा दिला। म्हणून या राजांच्या या पावन महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती या देशाला तोडू पाहत आहे, जी संस्कृती या देशाचं संविधान नष्ट करू पाहत आहे, अशा जुलमी लोकांना सत्तेतून बाहेर काढण्याचं काम, गाडण्याचं काम शिवतीर्थातल्या या सभेने होणार आहे। म्हणून तुम्ही साक्षीदार आहात, याबद्दल आम्हाला गर्व आहे। मित्रांनो, काही वेळामध्ये मी सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून माननीय राहुलजी या ठिकाणी येणार आहे। ही न्याय यात्रा, ही यात्रा नव्हती तर ही जनयात्रा होती। एका तपस्वी व्यक्तीने हा देश उभं करण्यासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, संविधान संरक्षणासाठी, या देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता या देशातील जे विष पेरल्या जात आहे ते विष स्वतः प्राशन करून हा देश पुढे नेण्यासाठी हा आमचा तपस्वी नेता हे या ठिकाणी इतका लांब प्रवास प्रचार यात्रा करून तुमच्या समोर तुम्हाला शक्ती देण्यासाठी त्यांचा मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो की चंपैया सोरेन साहेब आले, त्यांचं स्वागत करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।